मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 17 मेचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात रविवारचा. आजचा भाग त्यांनी चांगला दाखवला बरं का प्रेक्षकांनो. काल आपण बघितलं होतं शेवटी शेवटी की सायलीला गुड न्यूज मिळाली आहे. ती गुड न्यूज आज कन्फर्म झाली आहे. सायली खरंच आई होणार आहे. आता यापुढे काय प्रश्न निर्माण होणार आहे त्यासाठी बघत राहा. ठरलं तर मग काल आपण पाहिलं होतं चैतन्य या सगळ्या गोष्टीला स्वतःला जबाबदार मानतो, पण प्रतापराव म्हणतात मूल झालं ना की मग ह्या आई-बापांना कळतं की हे प्रकरण आपल्याला झेपणार नाहीये. मग हे असं मागच्या मागे पळ काढतात असे लोक. कल्पनाताई म्हणतात सचिनने हेच केलंय. विचार न करता त्याने मूल जन्माला घातलंय आणि आता बाप होता येत नाहीये म्हणून नाकर्तेपणा करतोय. मग बाप झालाच कशाला हा? मग अर्जुन हे सगळं ऐकून अजून डिस्टर्ब होतो बरं का. प्रतापराव म्हणतात ते काही नाही. मूल होण्याचा निर्णय शांतपणेच घ्यायचा असतो. नाहीतर बाप नामानिराळा राहतो आणि मग झालेल्या आईची अवस्था माझ्या अस्मितासारखी होते. आता प्रतापराव खरं तर अस्मिता आणि सचिन बद्दल बोलताय. सायली अर्जुनचं काही तसं प्रकरण नाहीये बरं का प्रेक्षकांनो. पण उगाच अर्जुनने ते मनाला लावलंय असं मला वाटायला लागलंय. अर्जुन आता ह्या सगळ्यांचं बोलणं ऐकून मनात विचार करतो. बरोबर बोलतात डॅड. बाप होण्याच्या आधी खूप विचार करायचा असतो. नाहीतर मग नुकसान बाळाच्या आईचं होतं. जोपर्यंत मी मनाने पूर्ण तयार होत नाही तोपर्यंत मी बाळाची जबाबदारी घेणार नाहीये. अर्जुनने असं मनातल्या मनात ठरवलंय. इकडे सायली पूर्णाजीच्या कुशीत झोपलेली असते. पूर्णाजी तिला थोपटत असतात. सायली पूर्णाजीला सहज म्हणते, "ए पूर्णाजी, मी लहान असताना तू जी अंगाई गायची ना ती गा ना." पूर्णाजीने आता एक सुंदर असं अंगाई गीत गायलंय जे आपल्याला ऐकवलंय, रेकॉर्डेड आहे ते. पूर्णाजी "नीज माझ्या नंदलाला" ही सुंदर अशी अंगाई गाताय बरं का. खूप गोड वाटली हा प्रेक्षकांनो ही अंगाई सकाळी सकाळी ऐकताना मस्त वाटली आणि जुनी अंगाई आहे. तर आता सायली ती अंगाई जेव्हा ऐकत असते तेव्हा तिला जुनी तन्वी, स्वतःची लहानपणीची तन्वी आठवते, अशी पूर्णाजीच्या मांडीवर झोपलेली. ते सगळे फ्लॅशबॅक तिला आठवतात ना. जुने कॅमेरे होते ना प्रेक्षकांनो, त्यामध्ये असं काळं काळं दिसायचं बघा, कोडॅकचे कॅमेरे यायचे. तसं आता सायलीला तिथे दिसायला लागले, जे ते नेहमी दाखवतात. सायली आता एकदम डिस्टर्ब होते ते सगळं आठवून आणि एकदम जागी होते आणि अशी डोक्याला हात लावते. अचानक तिचं डोकं जड होऊन जातं ते आठवून. पूर्णाजी गडबडतात, घाबरतात आणि म्हणतात, "काय झालं ग तन्वी? अशी का घाबरलीस आणि किती घाम आलाय तुला?" सायली म्हणते, "नाही ग, काही नाही पूर्णाजी." पण आता मनात ती विचार करते सायली. सायली मनात विचार करत असते, "मला असं का वाटतंय? मी ही अंगाई पूर्णाजीच्या तोंडून लहानपणी ऐकलीये. सगळं अर्धवट अर्धवट का दिसतंय मला?" पूर्णाजी विचारत असतात सायलीला, "काय झालं तन्वी बेटा? बोल ना." मग तन्वी म्हणजे सायली म्हणते, "अगं आजी, माझं डोकं दुखतंय ग." मग पूर्णाजी तिला म्हणतात, "एक काम कर, त्या कपाटात ना छोटी अत्तराची कुपी आहे, ती घेऊन ये बरं." सायली आता ती कपाटातली कुपी घेऊन येते. पूर्णाजी म्हणतात, "आता मोठा श्वास घे आणि अत्तराचा वास घे बरं. हे अत्तर म्हणजे ना एक औषध आहे बेटा, याने ना तुझं डोकं थांबेल." सायली आता अत्तराचा वास घेते आणि तिचं डोकं तर थांबतं, पण अचानक तिला त्या वासाने मळमळायला होतं. पूर्णाजी तिला विचारत असतात, "बरं वाटतंय ना?" सायली म्हणते, "आलेच ग पूर्णाजी." सायली म्हणते, "अगं डोकं दुखत असेल बेटा तन्वी तर अश्विनला सांग हं." सायली आता वॉमिटिंग करायसाठी म्हणून तिच्या रूम मध्ये जाते पळत पळत आणि बाथरूम मध्ये जाऊन 2-3 चक्रा मारून येते. तिला कोरड्या उलट्या होत असतात. तिला काही कळेना नेमकं असं काय होतंय. सायली आधी विचार करते, सकाळी मी कसला वास घेतला, सकाळी पण मला असाच त्रास झाला आणि आता अत्तराचा वास घेतला तर आताही त्रास होतोय. काय होतंय असं मला? ती अशी मनाशी बोलत असते आणि सारख्या बाथरूमच्या चक्रा मारत असते. उलटी होते ना तिला, कोरड्या उलट्या म्हणून. 2-3 वेळेला चक्रा मारून झाल्यावर सायलीला डोक्यात येतं, की असं का होतंय? म्हणजे माझ्या खाण्यात काही आलं असेल का? उलटीसारखं होतंय पण उलटी तर होत नाहीये. हे म्हणताय तसं मी तन्वी म्हणून वावरण्याचा ताण घेतला असेल का? पण असं का होतंय मला? असं विचित्रसारखंच मळमळतंय. सायलीला थोडं घाम आल्यासारखं पण फील होत असतं. तेवढ्यात तिला तिच्या त्या लायब्ररीमध्ये बाईपण नावाचं एक मासिक दिसतं बरं का. त्या मासिकामध्ये ती सहज बघायला जाते, की असे सिम्प्टम्स असल्यावर नेमकं काय आजारपण असतं. खरं तर यावेळेला तिला हे मासिक भेटणं म्हणजे निव्वळ काहीतरी विचित्र योगायोग वाटला मला. पण असो, ते मासिक ती वाचते आणि त्यामध्ये सिम्प्टम्सही वाचते. तर तिला कळतं, की आपल्याला हे जे काही होते ते म्हणजे गरोदरपणाचं लक्षण आहे. सायली ते सगळं वाचून खरं तर आधी आनंदित होते, पण विचार करते, खरंच ही सगळी गरोदरपणाची लक्षणं असतील? त्यामध्ये तिने सगळं ते डिटेलमध्ये वाचलेलं आपल्याला ऐकवलंय बरं का. कोरड्या उलट्या होत असतील तर तुम्ही प्रेग्नन्सी किट आणा, जो विकत मिळतो बाहेर आणि त्यावर तपासा. तुम्हाला कळेल की तुम्ही आई होणार आहात की नाही. ते सगळं जे डिटेलिंग आहे ना ते ती वाचते बरं का प्रेक्षकांनो आणि ते आपल्याला वाचताना सगळं ऐकवलंय इथे इथे. भरलेलं ताट दिसलं की नोशिया येणे, कोरड्या उलट्या होणे, हे सगळं मला होतंय म्हणजे मला खरंच दिवस गेले का? सायली मनातल्या मनात खूप खुश होत असते आणि विचार पुढे ती वाचते, ही लक्षणे दिसत असल्यास गरोदरपणाची लक्षणे आहेत हे समजावी. होम होम किट मिळतं ते. ही टेस्ट जर
प्रेग्नन्सी होम किट मिळतं. आता ते जनरली सगळ्या मॅरिड बायकांना माहिती आहे प्रेक्षकांनो काय प्रकार असतो. तर ते सगळं ती सायली वाचत असते आणि आता ती विचार करते, की हे सगळं खरंच असेल का? मी ते किट मागवून घेऊ का ऑनलाईन? काय असेल, काय नाही? तिच्या मनात अनेक प्रश्नांनी आता गोंधळ घातलेला आहे. सायली विचार करते आता माझ्या मनावर ताण आलाय म्हणून होत असेल का? काय करू? आता तिने शेवटी तिचा मोबाईल उचलला आणि ऑनलाईन ती टेस्ट मागवून घेतली. आता ती टेस्ट ती मागवते आणि तेवढ्यात अर्जुन येतो तिथे राग. आता त्यांचं मगाशी बोलणं झालं ना अस्मिताच्या खोलीत, त्यामुळे अर्जुन चिडलेला असतो. चैतन्य आणि अर्जुन दोघे तावातावाने त्या रूममध्ये येतात. अर्जुन म्हणतो, "डॅड म्हणताय ना तसं आपण पटकन आता डिव्होर्स केस फाईल करू." तो सचिन स्वतःला समजतो काय सगळा दोष अस्मिता ताईला देतोय. चैतन्य म्हणतो, "हो, आपण लवकरात लवकर केस सबमिट करूया." अर्जुन म्हणतो, "त्या सचिनचा माज उतरवायलाच पाहिजे आता." चैतन्य म्हणतो, "हो, प्रताप काका म्हणाले ना ते बरोबर आहे अर्जुन. त्या सचिनने आपल्या अस्मिताताई सोबत बाळाचे भविष्य धोक्यात घातलेलं आहे." अर्जुन म्हणतो, "डॅड बोलले ना ते बरोबर बोलतात. मूल होण्याबद्दल ते बरोबर बोललेत." सायली म्हणते, "काय म्हणाले बाबा मूल होण्याबद्दल? काय झालंय? म्हणजे तुम्हाला एवढं काय पटलंय?" तेवढ्यात चैतन्याला कॉल आलाय बरं का. चैतन्य फोनवर बोलण्यासाठी म्हणून बाहेर जातो. सायली विचारते अर्जुनला, "काय म्हणाले अहो बाबा?" अर्जुन सांगतो, "अगं सायली, बाबा म्हणत होते की बाप होणं हे सोपं नाहीये. प्रत्येक पुरुषाला ही जबाबदारी जमेलच असं नाही. जर ती जबाबदारी त्या पुरुषाला जमत नसेल ना तर मुलाला जन्माला न घालणंच बरं. मूल कधी व्हायचं कधी नाही हा डिसिजन अगदी प्रॅक्टिकली घ्यायचा असतो, इमोशनली नाही." सायली म्हणते, "बापरे, एवढं सगळं बोलले बाबा?" अर्जुन म्हणतो, "अगं सायली, त्यांचं बोलणं ना मला पटलंय बघ. आपल्याकडे बराच वेळ असतो. म्हणजे तसंही आपल्याला कधी कधी क्लिअरिटी नसते ना मूल होऊ द्यायचं की नाही. त्याचे परिणाम बाळाला भोगावे लागतात सायली. डॅड जे काही बोलले ना त्यामुळे मी कन्फर्म झालोय बघ. काही झालं ना तरी आपण आत्ता बेबी प्लॅन करायचा नाहीये." मग काय वय झाल्यावर प्लॅन करणार आहेत काय प्रेक्षकांनो? काही आपलं असं काही नसतं. म्हणजे यावर प्रत्येकाची आपापली मतांतरे असू शकतात बरं का. पण माझं तरी म्हणणं आहे की पहिलं बाळ लवकर झालंच पाहिजे. तर अर्जुन म्हणत असतो, "काही झालं तरी मी माझ्या होणाऱ्या बाळाचं नुकसान होऊ देणार नाही, त्यामुळे ते जन्माला आलेलंच न अर्जुनचं बोलणं ऐकून सायलीला आलंय टेन्शन. सायली विचार करायला लागते, "अरे बापरे, हे यांच्या विचारावर एवढे ठाम आहेत आणि मी जर आता गरोदर असले तर?" तेवढ्यात आता सायलीला आवाज देते विमल. मग अर्जुन म्हणतो, "सायली, तुला विमल आवाज देते बघ." सायली आले आले असं म्हणते विमलला. मग अर्जुन म्हणतो, "डॅड बहुतेक तुला बोलवत असतील. मम्मा खूप डिस्टर्ब झाली अस्मिता ताईच्या या परिस्थितीमुळे. तू ना सायली जरा मम्माशी बोल. तोपर्यंत मी आणि चैतन्य त्या डिवोर्स केस बद्दल बघतो. आलोच मी." असं म्हणून अर्जुन निघून जातोय. पण आता सायलीला टेन्शन आलंय बरं का. काहीही या प्रेक्षकांनो, मला काही हा ट्रॅक पटलेला नाहीये. सायली आणि अर्जुनची गोष्टच किती वेगळी आहे. मुळात त्यांचं एकत्र कुटुंब आहे आणि एकत्र कुटुंबामध्ये मूल अगदी सहजतेने वाढत असतं बरं का. म्हणजे सायलीला हे टेन्शन घ्यायची ऍक्च्युली काहीच गरज नाहीये असं माझं म्हणणं आहे. यावर तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की कळवा. सायलीने किट मागवलाय बरं का, प्रेग्नन्सीचा किट, आणि ती विचार करत असते आता काय करावं. इकडे या कल्पनाताई रडत असतात अस्मिताच्या परिस्थितीमुळे. सगळेजण त्यांना म्हणत असतात रडू नका. विमल म्हणते पाणी घ्या ताई. आता तेवढ्याच सायली येते बरं का आणि म्हणते, "अहो आई, काय झालं तुम्हाला? असं का रडताय तुम्ही?" मग आता सगळे सांगतात, म्हणजे आधी कल्पनाताई सांगतात, "अगं सायली, मला माझ्या अस्मिताचं दुःख बघवत नाहीये ग. बघ ना, माझ्या अस्मिताला तिच्या बाळाला एकटीला वाढवावं लागणार आहे. हे सोपं आहे का ग सायली? अगं बाळाला आई वडील दोघांच्या प्रेमाची गरज असते ग. अस्मिताचं लग्न तर आता मोडल्याच जमा आहे. माझ्या अस्मिताच्या नशिबी काय लिहून ठेवलंय कळत नाहीये ग मला सायली." चैतन्य म्हणतो, "मावशी, हे बघ सचिनसाठी अजिबात रडू नकोस. आणि अस्मिता ताई, हे जे काही करतेय ना ते सगळं तुलाही पटवून घ्यावं लागेल आणि तुला जास्ती स्ट्रॉंग राहावं लागेल मावशी." कल्पनाताई म्हणतात, "स्ट्रॉंग झालीये मी असं दाखवते चैतन्य, पण माझी अस्मिता पण आतून खूप तुटलीये रे. अरे मला आत्ताच म्हणाली रे ती की तिला थोडा वेळ एकटीला राहायचंय." सायली म्हणते, "हे बघा आई, कधी कधी एकटं राहिलं ना की बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळतात. अस्मिताताईंना एकटं राहू द्या, त्यांना थोडंसं वेळ द्या आई, आणि तुम्ही काळजी करू नका. मी अस्मिताताईंशी बोलेल नंतर." कल्पनाताई म्हणतात, "बोल ग बाई सायली, खरंच बोल तू तिच्याशी नंतर." तेवढ्यात अर्जुन येतो तयार होऊन आणि म्हणतो, "चल चैतन्य, आपल्याला अस्मिताताई आणि सचिनची डिवोर्स केस फाईल करायची आहे." प्रतापराव म्हणतात, "अर्जुन, त्या सचिनने केलेल्या प्रत्येक गुन्ह्याची त्याला शिक्षा पण दे." अर्जुन म्हणतो, "डोंट वरी डॅड, सचिनने केलेल्या प्रत्येक गुन्ह्याचा हिशोब त्याला आता द्यावाच लागणार आहे." अर्जुन आणि चैतन्य आता निरोप घेतात, ते निघून जातात. प्रतापराव म्हणतात, "चल बरं कल्पना, तू पण आता वर जाऊन आराम कर बरं थोड्या वेळ." सायली म्हणते, "हो आई, तुम्ही आराम करा, मी बोलते अस्मिताताईंशी." कल्पना, प्रतापराव तिथून निघून जातात. सायली आता वेगळ्याच द्विधा मनस्थितीमध्ये आहे. एकीकडे घरातल्यांचं टेन्शन आणि एकीकडे तिची गोड बातमी. आता ती करेल तर काय करेल, कोणाला सांगेल,
तरी तिने आज एक छोटासा प्रयत्न केलाय कल्पनाताईंना सांगण्याचा. बघा आता थोड्या वेळात तुम्हाला दिसेलच. आजचा भाग पण त्यांनी मोठा दाखवलाय बरं का प्रेक्षकांनो. आणि हो, बऱ्याच जणांना प्रश्न पडला होता की सचिनचे आई वडील नेमके का दाखवत नाहीयेत, तर त्या सगळ्यांसाठी चांगली बातमी आहे. तर सचिनचे आई वडील आज दाखवलेत. तर हे आहेत सचिनचे आई वडील. या सीन मध्ये आपण बघतोय ती सचिनची आई म्हणते, काय हे सचिन, तू घटस्फोट घेणार? तू आम्हाला आधी का नाही सांगितलं? अस्मिता पण काही बोलली नाही आम्हाला. सचिनने सगळं काही ब्लेम अस्मितावर टाकलाय. अस्मिताच्या बद्दल तो सगळं वाईट साईड बोलतो त्याच्या आई वडिलांना आणि म्हणतो, अगं मम्मा, ती कधी येते इथे सासरी, बघाव तेव्हा माहेरीच असते, ती कधी सांगणार तुम्हाला? त्यावर आता सचिनचे वडील म्हणतात, अरे पण आमचं अधूनमधून बोलणं सुरू असतं अस्मिताशी. सचिन म्हणतो, हो बरोबर आहे डॅड, तुम्ही बोलता तेव्हा ती तुमच्याकडे माझ्याबद्दल तक्रारच करत असेल ना, घाणेरडे संशय तुमच्याकडे बोलून दाखवत असेल. आता त्यावरती सचिनचे वडील म्हणतात, कसला रे संशय, आम्हाला काहीच माहिती नाहीये. सचिन लगेच म्हणतो, डॅड तुम्हाला माहिती नाहीये अस्मिता कशी आहे, ती चिडली ना की काहीच्या काही बोलते. परिस्थिती खूप वेगळी आहे माहितीये का आई बाबा. अहो मी माझा कॅनडातला खूप चांगला तिकडचा चांगला जॉब सोडून मी अस्मीसाठी इथे आलो, पण तिला कसलीच किंमत नाहीये. नवऱ्याची नोकरी गेली म्हटल्यावर थोडी काटकसर करावी ना तिने, पण नाही, सतत आपलं माझ्या मागे भुणभुण लावते, नवीन ड्रेस काय आण, नवीन नेकलेस काय आण. त्यावर आता सचिनची आई म्हणते, अरे असं कसं वागू शकते अस्मिता, अरे अस्मिताने तर तुला साथ द्यायला हवी ना. आता त्यावर सचिन म्हणतो, हो ना मम्मा, माझे सगळे सेव्हिंग त्या कॅनडाच्या अकाउंटमध्ये अडकलेत ग, मी काय करू, माझ्या डोक्यावर कर्ज पण झालंय, पण माझ्या बायकोचा मला सपोर्टच नाहीये ग मम्मा, मी एकटा पडलोय, मी खूप एकटा पडलोय. असं म्हणून तो रडायला लागतो. त्याची आई त्याच्या जवळ येते आणि म्हणते, रडू नकोस रे बाळा सचिन, तुझ्या डोळ्यात पाणी नाही बघवत रे मला. त्यावर त्याचे वडीलही म्हणतात, बेटा तू एकटं नको समजूस बरं, आम्ही आहोत तुझ्या सोबत. सचिन म्हणतो, पण डॅड माझ्या डोक्यावर एवढं मोठं कर्ज आहे, मी काय करू, ते सेव्हिंग्स पण माझ्याकडे नाहीये, मी कसं हँडल करू? त्यावर सचिनचे वडील तेच बोलतात जे कुठलेही वडील बोलले असते. ते म्हणतात, अरे सचिन, आमच्या नंतर हे सगळं कोणाचं आहे, तुझंच तर आहे, तू कशाला त्या कर्जाचं टेन्शन घेतो, धीर धर जरा बेटा, सगळं नीट होईल. सचिन मनात विचार करतो, तुमच्या नंतर, अरे मी काय हाताची घडी घालून तुमच्या मरणाची वाट बघत बसू का आई बाबा, मी काय तुमच्या मरणाची वाट बघत बसू का? मला बरंच काही हवंय तुमच्याकडून, आणि तेही आत्ताच्या आत्ता. असा कुचित आणि घाणेरडा विचार सचिन मनात करत असतो. म्हणजे तो एक अत्यंत क्रूर आणि प्रियापेक्षाही वरतड माणूस आहे असं म्हणायला हरकत नाहीये. इकडे सायली आली आहे अस्मिताला समजवायला. अस्मिता म्हणत असते, सायली, माझ्या मनात नको नको ते विचार आलेत ग, अगं असं वाटायला लागलंय की मी नकोशी झाले आता आणि जड झाले सगळ्यांना. आता सायली म्हणते, हा काही काय विचार करताय अस्मिता ताई, तुम्हाला कोण बोललं इथे असं काही? अस्मिता म्हणते, सायली, आतापर्यंत मी हक्काने माहेर पण उपभोगलं ग, माहेर पण तोपर्यंतच असतं जोपर्यंत तिचं लग्न झालेलं असतं. आता तर माझ्या नवऱ्याची साथही सुटणार, आता माहेर पण कसं ग उरणार मला, काही राहिलं नाही ग आता. सायली म्हणते, असं नाही बोलायचं अस्मिता ताई, मी आता चिडेल ना तुमच्यावर. हे बघा, मुलगी आणि आई वडील हे नातं खूप खूप अनमोल असतं आणि आई वडिलांच्या सगळ्या गोष्टीवर मुलीचा हक्क असतो. त्यावर अस्मिता म्हणते, नाही रे बाबा सायली, असं नसतं, अगं मी कुठल्या हक्काने इथे राहणार, हा सगळा अधिकार तुझा आहे, अश्विनचा आहे, अर्जुनचा आहे. सायली म्हणते, तुम्ही असा विचार करून का बोलताय अस्मिता ताई, तुम्ही माझी फक्त नणंद नाही आहात, तुम्ही मैत्रीण आहात माझी, अशी उपरेपणाची भावना काढून टाका बरं मनातनं. अस्मिताला सायलीचं पटतं बरं का. सायली म्हणते, तुम्हाला एक सांगू अस्मिता ताई, तुमची एक गोष्ट मला खूप पटते, तुम्ही ना नेहमी नेहमी आनंदी राहता, तुम्ही कधीच दुःख कवटाळून बसत नाहीत, तुम्ही नेहमी आनंदी असता आणि हसायला लागता, कायम तुम्ही संकटामध्ये ठाम उभे असता. मला ना त्या जुन्या अस्मिता ताईंना बघायचंय, आता असं तुम्हाला हरताना आणि रडताना नाही बघायचंय मला. त्यावर अस्मिता म्हणते, हो ग सायली, मी या संकटातनं बाहेर पडायचा प्रयत्न करणार आहे ग लवकरात लवकर. एक गोष्ट सांगू का तुला सायली, ते ऐकशील का? सायली म्हणते, मैत्रिणीला असं विचारायचं नसतं अस्मिता ताई, हक्काने सांगायचं असतं. अस्मिता म्हणते, मग आजपासून ना तू मला अस्मिता म्हण. सायली म्हणते, काय? त्यावर अस्मिता म्हणते, हो, तू मला म्हणालीस ना की मी तुझी नणंद नाही मैत्रीण आहे, मग अहो अस्मिता ताई म्हणू नकोस ग, दुरावा वाटतो मला त्यामुळे. अगं अस्मिता म्हण ना, त्यामुळे मला आपलेपणा वाटतो, म्हणशील का मला अस्मिता? मग लगेच सायली म्हणते, हो चालेल अस्मिता ताई. अस्मिता म्हणते, काय पुन्हा ताई? मग पुन्हा सायली तिचं वाक्य बदलून म्हणते, हो अस्मिता चालेल हं मला. मग अस्मिता तिच्याकडे बघून स्माईल करते. तेवढ्यात सायलीला मेसेज येतो, सामान डिलिव्हर होणार आहे आणि ते प्रेग्नन्सी किट सुद्धा. आता सामान ऑलरेडी कल्पना त्यांनी मागवलं बरं का, म्हणजे यांची वेगवेगळी डिलिव्हरी अचानक एकत्र कशी झाली, हा एक मोठा प्रश्न मला आज पडलाय. कल्पनाताई ती डिलिव्हरी रिसीव्ह करत असतात. सायलीने ते सामान मागवलंय सॉरी, आणि सायलीने त्यासोबत प्रेग्नन्सी किट मागवलंय. तेच मला वाटलं की दोन्ही डिलिव्हऱ्या वेगळ्या होत्या आणि एकत्र कशा काय आल्या. असो,
होतं म्हणा कधी-कधी असं कधी काही होऊ शकतं. मग आता सायली येते तिथे आणि कल्पना त्यांनी ऑलरेडी ते सामान रिसीव्ह केलेलं असतं. सायली आता घाबरते. ती विचार करते, "बापरे! हे सामान आईनी घेतलंय आणि त्यांना ते प्रेग्नन्सी किट दिसलं तर?" कल्पनाताई इथे एक-एक सामान रिकामं करत असतात टेबलावर. सायली पटकन त्यांच्या मागे जाते. कल्पनाताईंनी ऑलरेडी ते किट असं खाली काढलेलं असतं, पण त्या किटच्या वरती असं एक कागदामध्ये रॅप केलेलं काहीतरी पाऊच आहे. त्यामुळे त्यांना तो किट दिसला नाहीये बरं का मंडळी. सायली घाबरते तो किट पाहिल्यावर आणि विचार करते, "बापरे! आईने आता तो प्रेग्नन्सी किट पाहिलं तर? उगाच आईंना आशेला लावायचं नाहीये मला. अजून कशात काही नाहीये. आईंचा उगाच विरस होईल. मला ते किट आईंपासून लपवायला हवं." सायली आता प्रयत्न करत असते तो किट तिथून घेण्याचा, पण कल्पनाताई तिला नेमकं सामानाला हात लावू देत नाही. हे आपलं काही दाखवतात मालिकेमध्ये ट्विस्ट. कल्पनाताई विचारत असतात सायलीला, "काय गं सायली, हे सगळं तू मागितलंस का?" सायली त्या सारख्या किटकडे बघत असते आणि म्हणत असते, "हो आई, ते डाळ संपली होती ना आणि बरंच काही आणायचं होतं म्हणून मी ऑनलाईन मागवलं." कल्पनाताई म्हणतात, "ते तू बरं केलंस बाई, विमलचा उन्हात जायचा त्रास वाचवलास. पण सायली मला आश्चर्यच वाटतंय, तू ऑनलाईन मागवलंस हे सगळं." सायलीचं सारखं बारीक लक्ष असतं त्या किटवर बरं का. सायली तो किट घ्यायचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते, "आई तुम्ही आराम करा बरं, मी सगळं ठेवते सामान." कल्पनाताई म्हणतात, "राहू दे बरं. मला सांग, तू अस्मिताशी बोलली का? बरी आहे का अस्मिता?" सायली म्हणते, "हो, हो, बरे आहेत ना अस्मिताताई. अस्मिता तशी बरी आहे आणि चांगली आहे." आता ती अरेतुरे करते तेव्हा कल्पनाताई म्हणतात, "काय बोललीस तू अस्मिता?" आणि लगेच विमल म्हणते, "अहो सायलीताई, तुम्ही तर त्यांना अहो अस्मिताताई म्हणता ना?" सायली म्हणते, "विमलताई, माणसाची मनं जुळली ना, की ताई वगैरे सगळं गळून पडतं बरं का. अस्मिता स्वतःच मला म्हणाली, की मला अस्मिता म्हण. आणि आता अस्मिताला चांगल्या मैत्रिणीची गरज आहे ना, मला तिची ती मैत्रीण व्हायचंय." कल्पनाताई म्हणतात, "सायली, तू आली आहेस ना बाई, त्यामुळे मला घरातनं कोणाची काळजी नाहीये आता. घे. अगं विमल, हे सामान घे बरं." सायली आता ते सामान उचलायला लागते बरं का, म्हणजे ते किट उचलायला लागते आणि म्हणते, "आई तुम्ही राहू द्या बरं, मी ठेवते सामान." कल्पनाताई तिच्या हातातून घेतात आणि म्हणतात, "बाई मला काम करू दे ना गं. अगं तुझ्या राज्यात मला हलता पण येत नाही. आण बरं इकडे." सायली म्हणत असते, "नाही, नाही आणि मी ठेवते ना, थांबा ना." कल्पनाताई आणि ती सायली दोघी ते सामान ओढाताणी करत असतात बरं का. कल्पनाताई तिथे चिडून म्हणतात, "बस बरं तिथे, बस म्हणलं ना." आता ते पाऊच पुन्हा त्या किटवर ठेवून देतात. त्यामुळे ते किट झाकलं जातं. त्यामुळे कल्पनाताईंचं अजूनही त्या किटकडे लक्ष गेलेलं नाहीये. सायली आता तिथे बसते टेबलवर समोर. कल्पनाताई म्हणतात सायलीला, "किती गं धावपळ करतेस सायली, अस्मिताला सावरायचंय, खोटं-खोटं नाटक करायचंय तन्वी बनून. तू थकून जात नाहीस का सायली? बस बरं, मी आवरते हे सगळं." आता त्यांनी सगळं सामान एक-एक, एक-एक करून काढलं आणि आता शेवटचं जे ते पाऊच आहे, जे किटवर ठेवलंय ते त्यांनी उचललं. आता घाबरते सायली. सायलीला वाटतं, "बापरे! आता दिसलं किट आईला." तेवढ्यात आता कल्पनाताईंना प्रतापरावांनी आवाज दिलाय म्हणून त्या सामान विमलवर टाकून निघून गेल्या. विमल आता ते सगळं सामान ठेवायला किचनमध्ये जाते आणि मग सायली तो किट अलगदपणे उचलते. फायनली किट सायलीच्या हातात पडला कोणाला न कळता. सायली आता मनात विचार करते, आधी चेक करते आणि जर खरंच कन्फर्म असेल तरच घरात सगळ्यांना सांगते. आणि आता ती सगळं चेक करते बरं का, जाऊन जे प्रेग्नन्सी किट चेक करतात ना बायका तसं ॲज युजुअल. तर आता सायलीने ते चेक केलंय आणि खूप असं डोळे मिटून ती बघायला जाते रिझल्ट नेमका काय आहे आणि रिझल्ट तिच्या मनाजोगता आलाय. फायनली सायलीकडे गोड बातमी आली आहे. हे तिला कन्फर्म झालंय. फायनली तो रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे सायली प्रचंड खुश झाली आहे. पहिल्यांदा प्रेग्नंट झाल्यावर जेवढी एक स्त्री खुश होईल ना, अगदी तेवढीच सायलीला असं झालंय काय करू आणि काय नको. ती प्रचंड खुश असते. ती आता आरशामध्ये स्वतःच्या पोटाकडे बघायला लागते. जे लग्नानंतर मध्ये चालू आहे ना, तसलाच काहीतरी प्रकार. पण हे जरा वेगळं प्रकरण आहे. सायली म्हणते, "मी आता आधी यांना फोन करून सांगते आणि मग घरातल्या सगळ्यांना सांगते. मला खूप 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 आनंद होतोय आणि सगळे पण खूप खुश होणार आहेत. सगळे आनंदाने वेडे होणार आता." आता ती असा विचार करते आणि अचानक तिला आठवतं, की अर्जुनला आता बाळाची जबाबदारी नकोय. ते सगळं आठवल्यावरती सायलीला येतं टेन्शन. ती लागते रडायला. "अरे देवा! आता मी यांना सांगू की नको सांगू? यांना जर आता या क्षणाला मूल नको असेल तर?" तेवढ्यात आता कल्पनाताई हिच्या बेडरूममध्ये येतात आणि म्हणतात, "अगं बाई सायली, अस्मिता जेवायचं नाही म्हणते बघ. तू बोल ना बाई तिच्याशी आणि सांग बरं तिला जेवायला." सायली आता अर्जुनच्या या विचारामुळे रडायला लागलेली असते. पण आता ती तिचे डोळे पुसते बरं का. तिला असं वाटतं की कल्पनाताईंना विश्वासात घेऊन सगळं सांगावं. ती विचार करते, "मी काय करू? मी बोलू का आईंशी? जर ह्यांना मूल नको असेल तर आई आणि मी आम्ही दोघी मिळून समजावू ना ह्यांना. आता जे घरात घडलंय त्यामुळे आईंना पण आनंदाची गरज आहे." कल्पनाताई म्हणतात, "सायली, अगं काय गं, काय झालं तुला?" आता त्या समोर येतात सायलीच्या आणि म्हणतात, "काय झालं सायली तुला?" सायली म्हणते, "आई मला ना तुम्हाला काहीतरी सांगायचंय, खूप महत्वाचं आहे." कल्पनाताई म्हणतात, "अगं बोल ना मग." "सायली, काय झालंय बेटा? काही अडचण आहे का? काही प्रॉब्लेम झालाय का?" सायली म्हणते, "नाही आई, तसं काही नाहीये. मला तुम्हाला हे सांगायचंय की
आता तेवढ्यात अश्विन आलाय खाली. शेवटचा सीन तुम्ही आता एन्जॉय करत आहात. अश्विन मोठ्याने ओरडतो, "अगं मम्मा, सायली जरा खाली येतेस का?" सायली म्हणते, "आई चला आपण खाली जाऊया, मी नंतर सांगते." या दोघींचं बोलणं अर्धवटच राहिलंय. सायलीची प्रेग्नन्सी लपून राहील का प्रेक्षकांनो? यानंतर पुढे काय ट्विस्ट येईल? खरं तर आता काहीतरी मोठा ट्विस्ट येईल असं मला आता वाटायला लागलंय बरं का. सायली घरच्यांना सांगू शकेल की नाही जरा शंकाच आहे मला. असो, बघूयात पुढे काय काय घडणार आहेत. अश्विन म्हणतो, "अगं मम्मा, सायली खाली या ना." मग कल्पनाताई म्हणतात, "चल बाई सायली जाऊयात खाली." प्रतापराव विचारतात अश्विनला, "अरे बाबा अश्विन काय झालं आम्हालाही सांग." अश्विन आता पूर्णाजी बद्दल बोलतोय या सगळ्यांना. तो म्हणतो की थांबा जरा डॅड, मम्माला येऊ द्या, सायलीला येऊ द्या, सांगतो. मग कल्पनाताई आणि सायली खाली येतात आणि विचारतात, "काय रे बाबा अश्विन, बोलवलंस आम्हाला?" अश्विन म्हणतो, "हे बघ सायली, अगं पूर्णाजीची सायकियाट्रिस्ट येतेय पूर्णाजीच्या काउन्सिलिंगसाठी. तुला पूर्णाजीला तयार करावं लागेल. मला जरा डाऊट आहे पूर्णाजी तयार होईल की नाही. तुला तयार करता येईल ना सायली वहिनी तिला? तू करू शकतेस हे. तुलाच करायचंय." प्रतापराव म्हणतात, "अरे बाबा अश्विन, पण मग पूर्णाईला कसं सांगायचं तिचं काउन्सिलिंग करायचंय ते? मुळात तिला काहीतरी झालंय हे तर पूर्णाईला मान्यच नाहीये ना. आता डॉक्टर आल्यावरती ती अनेक प्रश्न विचारेल आपल्याला." अश्विन म्हणतो, "हो बरोबर आहे. पूर्णाजी तर डॉक्टरांना भेटायला तयार होणारच नाही. म्हणूनच मी हे काम सायलीला सांगतोय. वहिनी तुला हे करायचंय आणि पूर्णाजीला काउन्सिलिंग शिवाय बरं वाटणार नाहीये. करशील ना गं सायली वहिनी हे काम? बोलशील ना पूर्णाजीशी?" मग सायली म्हणते, "हो अश्विन भाऊजी, नका काळजी करू. मी बोलते पूर्णाजीला आणि पूर्णाजी डॉक्टरांशी व्यवस्थित बोलतील याची मी पूर्ण काळजी घेईल. तुम्ही नका काळजी करू." आता अस्मिता सहज म्हणते, "पूर्णाजीला बाई लवकर बरं वाटायला हवं आणि आपण सगळे या संकटातून बाहेर पडू देत." असं ती देवाजवळ प्रार्थना करून म्हणते. विमल म्हणते, "वहिनी वाढायला घ्यायचं का?" मग कल्पनाताई सायलीला बाजूला नेतात आणि म्हणतात, "काय गं सायली, मगाशी तुम्हाला काहीतरी सांगणार होतीस ना वरती? सांग ना काय झालं?" सायली आता सांगणार तेवढ्यात पुन्हा अर्जुन येतो बरं का. मी म्हटलं ना प्रेक्षकांनो, सायली सांगू शकत नाहीये. या अर्थी सायलीची ही न्यूज लपून राहते की काय जरा शंकाच आहे. अर्जुन म्हणतो, "सायली." आता तो आलाय आणि अस्मिताला म्हणतोय, "अस्मिताताई, तुझी डिव्होर्स केस फाईल झाली बरं का. सचिनला मी नोटीस पण पाठवली आहे. लवकरात लवकर आपल्याला पहिली हिअरिंग मिळेल." मग कल्पनाताई म्हणतात, "अस्मिताबाई तू आता टेन्शन नको घेऊस हं." अश्विन म्हणतो, "1 मिनिट, हे काय चाललंय तुमचं? दादा तू डिव्होर्सची केस फाईल केली मला माहीतच नव्हतं." अर्जुन म्हणतो, "अरे तुला तुझे टेन्शन कमी आहेत का अश्विन, म्हणून तुला सांगितलं नाही." अश्विन म्हणतो, "पण नेमकं झालंय तरी काय?" मग अर्जुनने काल झालेला सगळा तमाशा अश्विनला सांगितला, की सचिनने कसं अस्मिताच्या कॅरेक्टरवरती शंका घेतली वगैरे, वगैरे. हे सगळं ऐकल्यावरती अश्विनला धक्काच बसलाय. तो म्हणतोय, "बापरे! हे सगळं हॉरेबल आहे. पण ठीक आहे, तुम्ही सगळ्यांनी अगदी योग्य निर्णय घेतलाय. जे केलं ते चांगलंच केलंय. अस्मिताई तू आता स्ट्राँग राहा हं." अस्मिता म्हणते, "अरे अश्विन, स्ट्राँग राहण्याची गरज आपल्या दोघांना पण आहे. अश्विन आपण हे व्यवस्थित मॅनेज करू हं." तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो, "सायली कुठे गेली?" सायलीला हे सगळेजण बोलत असतात ना, तेव्हा तिला पुन्हा वॉमिटिंग सारखं फील होतं म्हणून ती तिच्या बेडरूममध्ये जाऊन येते. म्हणजे कोरड्या उलट्या होतात ना तिला. मग आता कल्पनाताई म्हणतात, "अगं बाई सायली कुठे गेली होतीस तू? बाई मला वाटलं तू पूर्णाजीच्या खोलीत गेलीस." ती आली आहे बरं का खाली पुन्हा सायली. मग सायली म्हणते, "नाही आई, जरा वर गेले होते माझ्या खोलीमध्ये. बोलते मी पूर्णाजीशी. तुम्ही काळजी नका करू. मला जरा वेळ द्या. त्याआधी मी देवाजवळ दिवा लावते. आपण सगळे मिळून शुभम करोती म्हणूयात." पूर्णाजी देवाजवळ असल्यानं की त्यांचं मन शांत असतं आणि मग त्यांच्याशी बोलणं पण सोपं जाईल. सगळेजण हो म्हणतात सायलीला आणि आजचा भाग संपून जातो. आता उद्याच्या भागात त्यांनी दाखवलंय प्रोमोमध्ये सगळे शुभम करोती म्हणत असतात तेव्हा सायलीला पुन्हा भास होतो ती खरी तन्वी असल्याचा. तिला लहानपणीचे काही प्रसंग आठवतात. बेडरूममध्ये अर्जुन टेन्शनमध्ये असतो आणि सायलीला म्हणत असतो, "बघ ना घराची अवस्था काय झाली, अश्विन टेन्शनमध्ये. अगं सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्माइली यावी ना, अशी काहीतरी न्यूज आली पाहिजे गं सायली." अर्जुन तिला असं बोलतो तेव्हा सायलीला वाटतं हीच योग्य वेळ आहे अर्जुनला खरं सांगण्याची. त्यामुळे ती अर्जुनला सांगायला जाते, "अहो मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. मला ना बरं वाटत नाहीये. मला गरगरल्यासारखं होतंय." एवढंच काय ते सायली बोलते आणि त्यावर अर्जुनची रिएक्शन काय असेल ते आपल्याला उद्या कळेल. पण माझा अंदाज आहे प्रेक्षकांनो, की सायली बहुतेक अर्जुनला पण सांगू शकणार नाही. एक अंदाज आहे बरं का. पण बघूयात, सांगितलं तर आपल्याला आनंदच होणार आहे. तर आता उद्याच्या भागात काय होईल ते बघूयात. आज रात्री 10 वाजता सगळेजण नक्की लाईव्ह या प्रेक्षकांनो. तुम्हाला काहीतरी खास सांगायचंय आणि एक रिक्वेस्ट पण करायची आहे. त्यामुळे प्लीज आज रात्री 10 वाजता सगळ्यांनी नक्की लाईव्ह या. चला तर मग तुम्हा सगळ्यांना हॅपी संडे. संडे स्पेशल काय केलंय हे कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन एपिसोड रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत एपिसोडला आपल्या लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा आजचा एपिसोड कसा वाटला. भेटूयात उद्या. टेक केअर मंडळी. धन्यवाद.